जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. ही क्लिप काढायचं तात्पर्य असं आहे की आता जे टॅक्स वाढलेले म्हणजे 50 रुपये पासिंगसाठी जर केलं नाही तर रोज 50 रुपये गाडीला टॅक्स. आम्हाला त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही, शिस्त लागणार आहे कारण वेळेवर लोक पासिंग करतील, ॲक्सिडेंट झाला त्याची भरपाई मिळेल. पण आमचं म्हणणं काय की ज्या दिवसापासून GR काढला त्या दिवसापासून तुम्ही टॅक्स घ्यायला काही हरकत नाही. काय तुम्ही हिट अँड रनचा कायदा काढला 1 जुलैपर्यंत, त्याला स्थगिती आहे. म्हणजे 7 लाख रुपये आणि 10 वर्ष दंड. एक तर ड्रायव्हरची कमी आहे, गाडी मालकांचे हाल होत आहेत, टॅक्स डबल टिबल भरत आहे ना गाडीवाले. सायने जेवढ्या गाड्या चालवणाऱ्या खाजगी गाड्या, रिक्षा, टेम्पो, ट्रॅव्हलर्स जेवढे आहेत, बसवाले, क्रेनवाले, JCBवाले, फॉकलनवाले, या सगळ्यांसाठी मी एक आव्हान करू इच्छितो की 20 तारखेला 11 वाजता या कायद्याच्या विरोधामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यात आणि आपल्या जिल्ह्याला सगळ्यांनी मिळून एकाने जबाबदारी घेऊन सगळ्यांनी पुढे येऊन एकत्र मिटिंग घ्यावी. आणि प्रत्येक तालुक्याला आणि जिल्ह्याला सांगतो आहे तर त्यांनी आपली जबाबदारी घेऊन एक निवेदन तहसीलदार कचेरीला ना कलेक्टर साहेबांना द्यायचे. त्याच्यात मुद्दे 3 आहेत. एक मुद्दा असा आहे की हा जो आता टॅक्स आलेला आहे 50 रुपये फाईन, तर जिथून पासिंग आहे तिथून कायदा आहे, जो हायकोर्टाचा निकाल आहे. आम्ही त्याच्या विरोधात नाही आहे. हायकोर्टाचा जो निकाल आला आहे, ज्या दिवशी GR निघाला आहे त्या दिवसापासून 50 रुपये घ्यायला काय आमची हरकत नाही. पण मागच्या ज्या आम्हाला विदाऊट इंटिमेशन देत आहे आणि कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता हे जे टॅक्स आमच्या बोकांडी टाकलेले आहेत, एकेकाचे टॅक्स असे थकलेले आहेत की ड्रायव्हर वाचून गाड्या अडकल्यामुळं गाड्यांच्या किमतीपेक्षा डबल फाईन झालेला आहे, दंड झालेला आहे ना. मग त्यासाठी ते एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हिट अँड रनचा जो कायदा 1 जुलैपर्यंत जी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली होती त्याच्या विरोधात आहे की हा कायदा रद्द करावा. हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा असा आहे की एक तर टोल टॅक्स रद्द करावा किंवा रोड टॅक्स रद्द करावा. ठीक आहे ना. PUC भरली, पर्यावरण कर भरला, ग्रीन टॅक्स भरला की तुमचं पर्यावरण खराब नाही. पैसे भरले की पर्यावरण खराब नसतं होत बरं का. मग गाड्याला इंजनला धूर मारू दे, पिटू दे इंजन, तरी पर्यावरण खराब होणार नाही, फक्त पैसे भरावं लागतात. मग 15 वर्षाच्या गाड्या तोडायचा एक मुद्दा मध्ये आला होता. पण 6 महिन्यांनी पासिंग केली गाडी, 15 वर्षाची गाडी, तर तुमचं पर्यावरणाला काही धोका नाही, पैसे भरल्यावर धोका नाही. बरं किती मोठं सरकारचं हे आपल्याला योगदान आहे. हे पर्यावरण ह्यांच्या आणि निसर्ग ह्यांच्या बापाचाच असला तर काय सगळा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण पैसे भरायचे. सगळ्या गाडी मालकांना उठून सुटून सगळ्या गाडी मालकांना किंवा गाड्या चालवणाऱ्यांना प्रत्येक जागी फायनान्स त्रास देतोय, RTO त्रास देतोय, पोलीस त्रास देतोय, सगळीकडे पैसाच वाटायचा. पोराला 10 रुपयाचं खायला नेत नाही लोक घरी, तरीही आपण त्या पोलिसांना आता 100-50ची गोष्ट राहिली नाही, 500ची नोट पाहिजे. RTOने धरले समजायचं हजारातच मोजायचं. ठीक आहे ना. मी बी हेच सांगतो की कायदेशीर वागा, ओव्हरलोड बघू नका, काय लायसन असेल व्यवस्थित हे करा, गाड्या चालवा, मागा आरशामध्ये आपली पोरं बाळ बघा, आहे ना. ते मी पहिल्यापासून सांगतो. आता 7 जर तुम्ही दिली नाही तर काहीच फायदा नाही का. भगतसिंग जन्मावर शेजारच्या घरात. माझं म्हणणं असं आहे की 20 तारखेला 11 वाजता प्रत्येकाने, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या माणसाने आपापला ग्रुप बनवून एक निवेदन तहसीलदार कचेरीला द्यायचे. जे मुद्दे मी सांगितले, कोणाला काय अडचण असली तर मला बिंदास फोन करा, मी तुमचा फोन उचलायला तयार आहे ना. तर नंबर वाटल्यास नोट करून घ्या, 8600687923. आता मराठीत सांगतो, 86 00 68 79 23. तुम्हाला काय अडचण असली तर डायरेक्ट किती वाजता फोन करा, मी तुमच्या अडचणीनं उभं राहायला तयार आहे. ठीक आहे ना. आणि हे निवेदन परत करतो की आता कुठल्या संघटनेने आपले हेवे दावे की मी रिक्षावालाच आहे, मी टेम्पोवालाच आहे, माझा काही संबंध नाही, हे प्रत्येक गाडी धंद्यावाल्याची, खाजगी गाड्यावाल्यांची संलग्न कायदा आहे. हिट अँड रनचा कायदा तर असे आहे की 145 कोटींना हिट अँड रनचा कायदा आहे. फक्त TV वाले जे भारताची बर्बादी करतायत ना, चॅनलवाले, हे भारताचं वाटोळ करण्यात यांचा 1 नंबरचा हात आहे की त्यांनी फक्त ट्रकवाले आणि टेम्पोवाले वगैरे दाखवले. हे 145 कोटी लोकांना कायदा आहे, म्हणजे त्यांना बी कायदा लागू आहे, चॅनलवाल्यांना सुद्धा. पण हे सरकारला वाचवायचं किंवा मला कुठल्या सरकारची घेणदेण नाही, आम्हाला काही घेणदेणच नाही सरकारची, त्याचं काय कारणच येत नाही. पण प्रत्येक सरकारला वाचवायचं काम, म्हणजे यांना पॅकेज मिळतं ना, जाहिराती मिळतात, त्यामुळे ही लोक सरकारच्या विरोधात बोलत नाही. ठीक आहे ना. तर त्यासाठी आपण काय करायचं, कुठलंही सरकार असो,
20 डिसेंबरला 11 वाजता, सॉरी 20 जुलैला 11 वाजता तहसीलदार कचेरी आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायचं आहे. ठीक आहे. आणि जर आता नाही केलं ना, काय नाही, मग गुलामी आपली चालू राहू दे, काय अडचण नाही आहे ना. ज्यांना स्वाभिमानाने जगायची सवय ती आमच्यासारखी ईडी लोक असतात. ठीक आहे. आणि हे जर आवडलं असेल आणि हे जर वाटत असेल की आपला समाज जो ड्रायव्हर गाडी चालक मालकाचा समाज आहे किंवा भारताचा सगळा समाज माणूस हा कुठली जात धर्म नाही, माणूस म्हणून जर जागं व्हायचं असेल, या राजकारण्यांनी स्वतःचा फायदा केला आहे स्वतःचा, पलीकडं काय नाही. आणि प्रत्येकाच्या घराचेच लोक लायकीचे आहेत बरं का निवडणुकीला उभं राहायला. आपण लायकीचे नाही. 145 कोटी नाही. कुठलंही राजकीय घरानं बघा, त्यांच्याच घरातले आमदार खासदार चेअरमन बिरमन त्यांचेच झाले पाहिजे, बाहेरचे नको आहे ना. तर त्यासाठी काय करा, त्यासाठी एकत्र या. आणि एकत्र आल्याशिवाय आपल्याला कोण देणार नाही. आंदोलनाने काही फायदा होणार नाही. निवेदन करा, उपोषण करा, मिळाला तरी चालेल. जयरांगे पाटलाकडं बघा. ठीक आहे. मला त्यांचं नाही म्हणून त्यांनी किती मोठा समाज एकत्र केला आहे आज, आणि त्यांचे दबाव आज मराठवाडा विदर्भात त्यांनी झटका करून दिला. तसं आपल्याला काहीतरी उभं करावं लागेल. मला समाजाशी जरांगे पाटलाचं घेणं नाही आहे, पण जरांगे पाटलासारखा माणूस शिवाजी महाराजांनंतर पहिला झाला होता, हे मला अनुभव आलं. कारण त्याने अख्खा एकत्र समाज केला अख्खा, आणि बाकीच्या समाजाला बी शिकवण दिली की बाबांनो जागे व्हा, आपण लढलो तरच फायदा आहे. नाही तर राजकारणी फक्त स्वतःच्या घराचा स्वार्थ बघतात. त्यांचं पुत्र सोडलं ना तर बाकी सगळे चेअरमन, दाजी पाहुणे रावळे सगळे चेअरमन असतात. कुठल्या पाहुण्या रावळेकडे बघण्यापेक्षा आपल्या ह्याच्याकडे बघा, आपल्या स्वार्थाकडे बघा. ठीक आहे. तर 20 तारखेला कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक तहसीलदार कचेरीसमोर आणि कलेक्टर कचेरीसमोर निवेदन द्या आणि त्यांना सांगा की हे 3 कायदे आम्हाला मान्य नाही आहे. ठीक आहे. बाकी मागण्या भरपूरच आहेत आपल्या, पण तरी आपण वेळेनुसार त्या भारत सरकारसमोर ठेवूया. ठीक आहे. तर हे मी आव्हान करतो. आणि जर पटलं तर शेअर करा, नाही पटलं तर नाही केलं तरी चालेल. गुलामी आपल्या रक्तात आहे. जय हिंद.